राज्य उत्पादन शुल्क विभागाची अकोले तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रावर मोठी कारवाई। दिनांक 3/5/2025 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग जिल्हा अहिल्यानगर यांनी अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे, वीरगाव फाटा, तांबोळे, निळवंडे, नम्रळ व राजूर या ठिकाणी अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रावर तसेच ढाब्यावर छापे टाकून गुन्ह्याची नोंद केली। सदर कारवाईमध्ये एकूण 7 गुन्हे नोंद करण्यात आले असून देशी दारू 258.12 बल्क लिटर तर विदेशी दारू 10.26 बल्क लिटर जप्त करण्यात आली। सदर मुद्देमालाची एकूण किंमत 1,09,850 रुपये इतकी असून सदर कारवाईमध्ये एकूण 7 आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असल्याची माहिती सदरील कारवाई धारकांनी दिली। सदरील कारवाई श्री सागर धोमकर, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे, श्री प्रमोद सोनवणे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर, श्री प्रवीण कुमार तेली, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग जिल्हा अहिल्यानगर यांनी सहभाग घेतला होता। अवैध हातभट्टी, गावठी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री ठिकाणी अवैध धाब्यावर यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे। तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद, श्रीरामपूर।